नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जे ड्रॅगन फ्रूट लावले होते त्यांचं थोडं खत व्यवस्थापन करतो आहे. तर पहिले तर मी तुम्हाला प्रोग्रेस दाखवतो. आपल्या ड्रॅगन फ्रूटची सुंदर अशी वाढ झालेली आहे आणि काही काही तर एकदम असे रिंगच्या बाहेर पण आलेले आहे आणि बघू शकता असे नवीन शूट्स पण आलेले आहेत. हे बघा. आणि ह्या शूट्सला आपल्याला पुढे जाऊन फ्लॉवरिंग मिळणार आहे जूनच्या सीझनमध्ये वगैरे. तर आत्ता याचं आपण खत व्यवस्थापन करतो जेणेकरून याची ग्रोथ फास्ट झाली पाहिजे आणि जूनच्या आधी असे या रिंगमधून सर्व आपले ड्रॅगन बाहेर आले पाहिजे, असे एवढे 1.5-2 फूट तरी. हे बघा, काही ड्रॅगन फ्रूटची तर एकदम छान ग्रोथ आहे. हे बघा. तर आज आपण त्यांना खतामध्ये गांडूळ खत हे आपण टाकतो आहे. असं मी रिंग करून घेतो आहे आणि रिंगमध्ये आपण ते गांडूळ खत टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर याला परत असं झाकून घेणार आहे आणि आज आपण यांना वीड मॅट देखील लावणार आहे, कारण की खूप गवत होतं आहे आणि जे काही आपण लिक्विड फर्टिलायझर म्हणा किंवा असं शेणखत किंवा गांडूळ खत दिल्यावरती ते गवतामध्ये जास्त ॲब्झॉर्प्शन होतं आहे आणि गवत जास्त वाढतं आहे. सो आपल्याला 100% ह्या ड्रॅगन फ्रूट्सलाच आपण जे काही फर्टिलायझर देतो आहे ते गेलं पाहिजे. तर त्यासाठी आज आपण वीड मॅट देखील लावणार आहे. तर इथं आपलं खत पसरून झालं आहे असं मित्रांनो. हे बघा, आपण प्रॉपर झाडाच्या इथे पण टाकलेलं आहे, ड्रॅगन फ्रूटच्या इथे, आणि संपूर्ण बेडवरती आपण टाकलेलं आहे. कारण आता आपण वीड मॅटनी कवर करणार आहे, तर लवकर त्यांना आपल्याला काय टाकता येणार नाही, गांडूळ खत शेणखत वगैरे. सो आत्ताच आपण भरपूर असं टाकलेलं आहे. तर मित्रांनो, इथे आपण आता याचं पाणी चालू केलं आहे. थोडं मॅट टाकायच्या आधी हे थोडं आपण असं भिजवून घेणार आहे. हे बघा. तर मित्रांनो, असं आपण इथे आता हे वीड मॅट पसरवलेलं आहे आणि याला आता थोडं सरळ करून टाईट करून घेतो आहे. आणि हे अशा क्लिप आहेत आपल्या, तर हे क्लिप्स आपण इथे असे ठोकणार आहे प्रत्येक पोलच्या समोर. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण क्लिप इन्स्टॉल करतो आणि असं टाईट असा कागद हा ओढून घेतो आपण आणि व्यवस्थित बसतं आहे सर्व. सोयीने आपल्याला आता इथे माती वगैरे लोटायची गरज नाही आहे. मल्चिंगवरती मोस्टली मातीने कवर करतात एंड, तर ते काही सगळं करायची गरज नाही. तर मित्रांनो, एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.